गेले अडीच ते 3 वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जन आक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे केली गेली, शांततेत केली गेली. परंतु हे नालायक निर्लज्ज जे सरकार आहे ना, आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाही आहे. आणि आज जर बघाल तर 2010 सालापासून आता 2025पर्यंत 4531 जणं या महामार्गावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडले. पण आम्ही त्याला अपघात मानतच नाही. आम्ही म्हणतो आहे हे सरकार आणि ठेकेदार मिळून याने केलेले खून आहेत आणि आत्तापर्यंत एवढे खून झालेले आहेत, त्यापुढे होऊ नयेत. महामार्ग पूर्ण व्हावा. जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या PWD सारख्या खात्यात मिळाव्यात. महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतोय. कारण आता जवळच गणपती उत्सव येतो आहे. कोकणात लाखोच्या संख्येने लोक गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत. तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी, या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतोय की पुढे बाबांनो जाऊ नका, पुढे मृत्यू वाट बघतोय. म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. यावर्षी 10 दिवस लांजापासून सुरुवात करतोय की पनवेलपर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला, या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग त्याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल. गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत, म्हणजे राज्याचे असू देत, केंद्राचे असू देत, हे फक्त पाहणी दौरे करतायत, प्रत्यक्षात काहीही करत नाही आहेत. हे सगळे भ्रष्ट आहेत. हे ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं थांबलेलं आहे, खोळंबलेलं आहे महामार्ग. जर समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा हा 2019ला चालू होऊन 2025ला संपतो आहे. 701 किलोमीटर आणि आपला मुंबई गोवा महामार्ग हा फक्त 471 किलोमीटर आहे. याला बनवण्यासाठी 17 वर्षे लागत आहेत. 2010 पासून आतापर्यंत पूर्णत्वास जात नाही. याचा अर्थ कळत आहे की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे.